चला आपले मस्त नागलीचे पळी पापड वाळून तयार झालेले आणि आपण नेहमीच मी खिशी घेऊन करते, पण यावेळेस आपण पळी पापड केलेले मस्त नागलीच्या पिठाचे. तर नागली आणून मग मी एक दिवस भिजत टाकलेली होती आणि नंतर ती कपड्यात बांधून मग तिला मोड येतात, थोडे येतात. मग दुसऱ्या दिवशी ते वाळून घ्यायची ती फॅनखाली आपल्याला घरातच नागली आणि गिरणीतून दळून आणायची. तर मग मी गिरणीतून दळून आणली आणि पीठ गाळून घेतलं आणि नंतर जो कोंडा असतो ना तो टाकून द्यायचा, नाही तर त्याचे पण पापड होतात मस्त तयार. काही तांदळाचं टाकून, कोणी तांदूळ वगैरे टाकून ते दळून आणून पुन्हा ते पापड करतात. आणि बघा आता मस्त कढईमध्ये तेल तापलेलं आहे आणि पापड तळून घ्यायचे आपल्याला 2-3 आणि मस्त पापड झालेले आपले पळी पापड तयार कमी वेळामध्ये जास्त. आणि बघा पापड आपले तळून झालेले आणि एकदम कुरकुरीत पापड झालेले तयार. आता चला आपण रेसिपी बघूया कसे केले आपण पळी पापड. कुकरमध्येच केलेले मी पळी पापड. मस्त पीठ मस्त कुकरमध्ये शिजून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मस्त शिजू दिलं आहे जास्त वेळ. आणि पीठ म्हणजे कच्चं राहिलं तर मग पापडाला तडे जातात, पापड मग तुटतात. त्यासाठी चांगलं पीठ शिजू द्यायचं. 1 वाटी बघा मी नागलीचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटीला आपण 6 वाटी पाणी टाकलेलं आहे. सुरुवातीला गार पाणी मी 2 वाट्या टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये आणि खालीच मिक्स करून घेतलेलं आहे पीठ सुरुवातीला. आणि नंतर मग कुकरमध्ये मी 4 वाट्या पाणी टाकून मग त्याच्यामध्ये आपण शिजून घेतलेलं आहे पीठ सगळं. आता बघा इथे मी 2 वाट्या गार पाणी टाकणार आणि ते मिक्स करून घेणार, म्हणजे गाठी झाल्याने पाहिजे. आणि भरपूर पापड तयार होतात. आता 1 वाटी टाकलेले आणि परत 1 वाटी टाकून मिक्स करून घ्यायचे आपल्याला. आणि कुकरमध्येच मस्त मी शिजून घेतलेले पीठ. पीठ चांगलं फिरून घ्यायचे बघा. मी पळीच्या साह्याने म्हणा किंवा हे मिसर घेतले त्याच्या साह्याने. एकाच वेळेस मी 2 वाट्याने टाकल्या. सुरुवातीला 1 वाटी टाकल्या आणि त्याच्यानंतर 1 वाटी टाकली. आता सगळं मिक्स झालेलं आहे बघा आपलं पीठ. आणि इकडे कुकरमध्ये मग आपण सुरुवातीला मी गरम पाणी करून घेतलं होतं आणि 4 वाट्या त्याच्यात टाकून घेतलेले आहे पाणी. आणि तीळ टाकलेले 2 चमचा, जिरे पावडर आणि ओवा पावडर टाकलेली आहे 1 चमचा, खाण्याचा सोडा टाकलेला 1 चमचा आणि साधं मीठ टाकलेले आपण चवीनुसार त्याच्यामध्ये. आणि उकळी आलेली बघा पाण्याला मस्त. आता पीठ टाकायचं आपल्याला. ते लाटण्याच्या साहाय्याने सुरुवातीला फिरून घ्यायचं आहे ते, म्हणजे गाठी होणार नाही. सगळं पीठ टाकून झालेलं आहे बघा. आता मस्त लाटण्याच्या साहाय्याने सुरुवातीला मी हे करून घेते, म्हणजे गाठी होणार नाही. पटापट हलवायचं आहे ते. आणि नंतर पळी घेतलेली मी मिसर घेतलेले मी त्याच्याने पण हलवून घेतलेलं आहे. आपण असेच उडदाची आणि मुगाच्या डाळीचे पापड पण आपण अशाच प्रकारे केलेले. ना लाटण्याची गरज, ना खिशी घ्यायची गरज. डायरेक्ट मस्त शिजून घ्यायचं पीठ आणि मस्त टाकायचे पापड. आता थोडा मीडियम गॅस करून घ्यायचा आपल्याला. सुरुवातीला जोरात करायचा, नंतर मीडियम करून घ्यायचा आणि नंतर त्याच्यावर झाकण ठेवून मस्त पीठ शिजू द्यायचं. आणि नंतर मग आपण पळी पापड टाकायचे. आता पीठ मस्त शिजून झालेलं आहे बघा. पण ताट ठेवून मग थोड्या वेळ अजून ते शिजून घ्यायचं आहे पीठ आपल्याला.
ते वाळले का मग कलर येतो पापडाला मस्त. आपण नागलीचा कलर कसा असतो तशी कलर येतो मग पापडांना वाळल्यानंतर. खिशी घेतल्यानंतर लगेच दिसतं मग आपल्याला कलर, पण आपण जसे पळी पापड करतो ना याला कलर पटकन नाही दिसत. आता झाकण ठेवलेलं आहे मी. आता बघा पीठ मस्त शिजून झालेलं आहे पापडाचं, जसं पाहिजे तसं. मस्त पॉलिथिनवर आता आपल्याला पापडं टाकून घ्यायचे आणि 2 दिवस मस्त उन्हात वाळून नागलीचे पळी पापड आपले तयार झालेले बघा.